औरंगजेबाच्या कैदेत येसूबाईंनी स्वतःला कसं सावरलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे युवराज छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे युवराज छत्रपती शाहू महाराज. चालीरीती रूढी परंपरेप्रमाणे जर बघितलं तर छत्रपती होण्याचा मान हा येसूबाईंचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांना होता. परंतु महाराणी येसूबाईंनी इतका सुंदर आणि दूरदृष्टी ठेवलेला निर्णय घेतलाय, तो म्हणजे आपले शाहू महाराज लहान आहेत, आपल्याला पुढच्या काही रणनीती आखायच्या आहेत. आपली छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेली स्वराज्याची कल्पना ढासळता कामा नये, म्हणून त्यांनी मुलाला गादीवर न बसवता एवढा मोठा त्याग महाराणी येसूबाईंनी केला. औरंगजेबाच्या कैदेत जेव्हा संभाजी महाराजांना घेरलंय हे त्यांना कळलंय की कैदेत आहे, त्यानंतर जी त्वरित प्रतिक्रिया होती ती काय होती येसूबाईंची? सामान्य महिला जर बघितली की आपला नवरा कैदेत आहे, या मानसिकतेत ती तिथेच कोलमडून जाते. त्यांनी ज्यावेळी औरंगजेबांनी संभाजी महाराजांच्यावर जो घाला घातला आणि हे त्यांना ह्या गोष्टी कळत होत्या, त्यांनी त्यावर न डगमगता 7 ते 8 महिने त्या युद्धामध्ये रायगडावर औरंगजेबानं संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर लगेच रायगडावर त्यांनी घेरलं रायगडाला, आणि त्यांना वाटलं की आता रायगड मिळालं, आपलं सगळं झालं. पण तसं न होता महाराणी येसूबाईंनी 7 ते 8 महिने औरंगजेबाशी लढाई केली. इतिहासात काही नावं मोठ्या अक्षरात लिहिली जातात आणि काही नावं सावलीत राहूनही साम्राज्य उभं ठेवतात. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, स्वराज्य डगमगत होतं आणि त्या अंधाराच्या काळात एक स्त्री शांतपणे निर्णय घेत होती, जे फक्त त्या वेळेस नाही तर पुढच्या अनेक वर्षांसाठी स्वराज्याचं भविष्य ठरवणार होतं. ती होती येसूबाई. आज आपण जाणून घेणार आहोत त्या स्त्रीची कहाणी, जिने सत्ता नाही तर जबाबदारी निवडली आणि इतिहास वाचवला. नमस्कार, मी डॉक्टर राधिका गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे श्रीमंत येसूबाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा म्हणालात तर काही वावगं ठरणार नाही असे सुहास राजेसिर्के सर आले आहेत येसूबाई या विषयावर बोलण्यासाठी. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं गप्पांच्या गावात खूप मनापासून स्वागत करते आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये यायला हो म्हणालात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. येसूबाई महाराणींचं व्यक्तिमत्व फक्त संभाजी महाराज यांची पत्नी म्हणूनच आपण पाहिलंय, पण तेवढीच त्यांची ओळख होती का, की त्यांचं व्यक्तिमत्व त्या पलीकडे काही होतं? आपण अगदी सुंदर प्रश्न विचारलात, आवडला. महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजी महाराज आणि स्वतः यांचा लहानपणापासूनचा प्रवास एकत्र झाला. महाराणी येसूबाईंचे वडील पिलाजीराजे शिर्के. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं लग्न करण्यासाठी महाराणी येसूबाईंना निवडलं. इथंच तर खरी सुरुवात झाली. लहानपणीच यांचं लग्न झाल्यामुळे त्यांचा सहवास एकत्र छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती बालपणाचे संभाजी महाराज यांच्याबरोबर संपूर्ण प्रवास चालू झाला. त्या प्रवासामध्ये शिक्षण, युद्धनीती सगळं काही संभाजी महाराजांच्या बरोबरीनं दोघांनाही मिळत होतं. त्यांचा सहवास संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरही जास्तीत जास्त महाराणी येसूबाईंना कालावधी मिळाला आणि त्यातच त्या घडत गेल्या. या सर्व महान व्यक्तींबरोबर त्या घडल्या, म्हणूनच त्या पुढं जाऊन जे काही निर्णय घेतले, आपण बोललात आत्ता की त्यांनी फार मोठी जबाबदारी पार पाडली, ते सगळं त्यांना बाळकडून मिळालं. ते बाळकडून मिळाल्यामुळंच त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यातच त्यांचे वडील पिलाजीराजे शिर्के यांच्याकडेही संस्कृती, आचार, विचार, उच्चार
रूढी परंपरा ह्या सुद्धा त्या शिकल्या होत्या. त्यानंतर इकडं आल्यानंतर सुद्धा त्या वाडीच गेल्या. त्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला आणि आपण जे म्हणता की येसूबाईंची सेपरेट ओळख काय, तर छत्रपती संभाजी महाराज हे जहाल, कर्तृत्वक्षम, ज्यांनी संस्कृतमध्ये बुधभूषण लहान वयात ग्रंथसुद्धा लिहिला, कडक, कणखर, स्वराज्याशी निष्ठा बाळगणारे, कोणत्याही प्रकारची स्वराज्याशी तडजोड न करणाऱ्या व्यक्तिमत्वाशी लग्न करून त्यांनी त्यांच्याबरोबर संसार केला. हे सुद्धा काही इतकं सोपं नाही आहे. संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणून वावरणं आणि त्यांना बरोबर साच्यात ठेवून काम करणं ही त्यांची सेपरेट जबाबदारी आहे ना. ती जबाबदारी त्यांनी पाळली आणि पार पाडून पुढेही त्यांनी संभाजी महाराजांच्या बरोबरीनं काम केलं. म्हणून त्यांचा दोघांचाही जो एकत्रितचा विषय आहे आणि जे कॉम्बिनेशन जमलंय ते फार उत्कृष्ट जमलंय. औरंगजेबाच्या कैदेत येसूबाईंनी स्वतःला कसं सावरलं? त्यावेळी येसूबाई साहेब औरंगजेबाच्या कैदेत गेल्या, त्यावेळी त्यांना इकडं कळालेलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं गेले आणि त्यांचं जे काय त्या समकालीन परिस्थिती होती ती त्यांना ज्ञात होती. त्यांच्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याची संकल्पना आखून दिलेली होती, स्वराज्य म्हणजे काय, कसं टिकवलं पाहिजे, आपल्याला कसं केलं पाहिजे, कसं राज्य निर्माण केलं, याची सांगड घालून त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे युवराज छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे युवराज छत्रपती शाहू महाराज, चालीरीती रूढी परंपरेप्रमाणे जर बघितलं तर छत्रपती होण्याचा मान हा येसूबाईंचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांना होता. परंतु महाराणी येसूबाईंनी इतका सुंदर आणि दूरदृष्टी ठेवलेला निर्णय घेतलाय, तो म्हणजे आपले शाहू महाराज लहान आहेत, आपल्याला पुढच्या काही रणनीती आखायच्या आहेत. आपली छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेली स्वराज्याची कल्पना ढासळता कामा नये, म्हणून त्यांनी मुलाला गादीवर न बसवता एवढा मोठा त्याग महाराणी येसूबाईंनी केला की राजाराम महाराजांना म्हणजे दिरांना गादीवर बसवलं आणि त्यांना गादीवर बसवून नुसत्या शांत बसल्या नाहीत, तर त्यांनी दिरांना खुशकीच्या मार्गानं बाहेर संपूर्ण वेढा होता, त्या वेढ्यातून राजाराम महाराजांना बाहेर जाण्यासाठी त्यांची सगळं नियोजन केलं आणि त्यांना बरोबर प्रतापगडकडे बाहेर पाठवलं. राजाराम महाराजांना सुखरूप पाठवताना त्यांनी जे संपूर्ण नियोजन केलं आणि आपल्या मुलाला गादीवर बसवण्याच्या ऐवजी राजाराम महाराजांना गादीवर बसून जो त्याग केला तो सगळ्यात महत्त्वाचा. स्वराज्यासाठी तो फारच महत्त्वाचा होता. स्वराज्य टिकवण्यासाठी तो त्याग फार महत्त्वाचा आहे. येस. आणि मला असं विचारायचं आहे की येसूबाई जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होत्या तेव्हा शाहू महाराजही त्यांच्याबरोबर होते. पण कैदेत असताना येसूबाईंनी शाहू महाराजांवर कुठल्या मूल्यांची त्यांना शिकवण दिली गेली? कसं घडवलं? मुळातच येसूबाई साहेबांना हे माहिती होतं की गादीवर बसण्याचा मान हा छत्रपती शाहू महाराजांना आहे, परंतु समकालीन परिस्थिती बघता त्यांनी आपल्या दिरांना गादीवर बसवलं आणि शाहूंना घेऊन त्या कैदेत गेले. कैदेत गेल्यानंतर त्यांचं छत्रपती शाहूंचं राज्याभिषेक करायचं हे त्यांच्या मनात 100% होतंच, पण त्यांना ती वेळेची आणि अचूक परिस्थितीची सांगड घालायचं त्यांच्या कल्पनेत होतं.
मग त्यांनी काय केलं, कैदेत गेल्या. कैदेत गेल्यानंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं कुणी, जिजाबाईंनी. राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. हो. तशीच परिस्थिती शाहू महाराजांविषयी निर्माण झाली. हं. परंतु ती औरंगजेबाच्या कैदेत झाली. मग 18 वर्ष शाहू महाराजांबरोबर कैदेत राहून त्यांनी शाहू महाराजांना जे घडवलं, हं. जसं की जिजाऊ आऊसाहेबांनी शिवाजी शिवाजी महाराजांना महाराज घडवलं. घडवलं. मग त्यांनी ज्यावेळी कैदेत गेल्या त्यावेळी फ्रस्ट्रेशन मध्ये म्हणा किंवा आजकाल वापरतो डिप्रेशन. डिप्रेशन मध्ये म्हणा, त्या गेल्या नाहीत. त्यांनी त्यांचा हेतू आपल्या शाहूंना छत्रपती करायचं हा फायनलच होता. मग त्यांनी त्या दृष्टीनं शाहू महाराजांना जी जी काय शिकवण दिली पाहिजे की स्वराज्य निर्मितीसाठी, स्वराज्य टिकण्यासाठी, आणि जे शिवाजी महाराजांना स्वराज्य असणं हे गरजेचं होतं, ते टिकवण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते सगळं त्यांनी शाहू महाराजांना शिकवून त्यांची 18 वर्षामध्ये तयारी केली. येसूबाईंचा त्या काळातल्या राजकारणावरचा प्रभाव कसा सांगाल तुम्ही? येसूबाई या राजकारणी नव्हत्याच. कारण जर महाराणी येसूबाई या राजकारणी असत्या किंवा त्यांना असा लोभ नव्हता, स्वार्थी नव्हत्या, त्यांना फक्त एकच होतं, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीच्या ध्येयावरच त्या कायम फिक्स होत्या. होत्या. म्हणून त्यांनी ते शेवटपर्यंत विचलित झाल्या नाहीत आणि विचलित शेवटपर्यंत कधीच झाल्या नाहीत. येसूबाईंना जर कैद झाली नसती तर मराठा साम्राज्याचा इतिहास हा वेगळा असता असं वाटतं का तुम्हाला? याविषयी बोलायचं झालं तर खरं आपण आज जे सर्वजण आहोत, म्हणजे सगळे असतील, हे सगळं येसूबाईंच्या अचूक निर्णयामुळंच झालेलं आहे, हे मी 100% ठासून सांगेन. कारण त्यांनी जे स्वराज्याची संकल्पना डोक्यात ठेवून जे नियोजन केलं आणि जे सगळं त्यांनी अभ्यास केला आणि न स्वार्थ ठेवता, स्वराज्य हा एकच स्वार्थ ठेवून ज्या त्या वावरल्या, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली शिकवण की गड गेला तरी चालेल पण स्वराज्य जाता कामा नये. स्वराज्य जर गेलं असतं तर आज आपण काय असतो. मग स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी गड गेला तरी चालेल पण स्वराज्य टिकलं पाहिजे ही भावना ठेवून त्यांनी जो निर्णय घेतला तोच निर्णय महत्वाचा. येस. येसूबाईंच्या आयुष्यातील सर्वात मोठं बलिदान कुठलं असेल? येसूबाईंच्या आयुष्यातील सर्वात मोठं बलिदान जर सांगायचं झालं तर त्यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती व्हावेत ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते, आणि पुढंही घडलेलं आहे, मागंही घडलेलं आहे आणि आत्ताही घडते. पण त्यांनी तो स्वराज्यासाठी जो त्याग दिला, म्हणजे आपल्या मुलाला न बसवता राजाराम महाराजांना बसवून त्यांनी जी एक पुढचं ध्येय साकार करण्यासाठी जे बलिदान दिलं, ते ध्येय आणि ते बलिदान हेच महत्वाचं आहे. येसूबाईंना मराठा साम्राज्यातील शांत योद्धा म्हणू शकू का आपण? 100%. ज्यावेळी संभाजी महाराजांची, म्हणजे संभाजी महाराजांना पकडलं, संभाजी महाराजांचा जो काही छळ केला, हे सगळं
त्यांनी शांत चित्तानं कुठलाही निर्णय न चुकता ज्या ध्येयाकडे वाटचाल त्यांनी केली ना, ती इतकी महत्त्वाची आहे की त्यामध्येच त्या शेवट छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक केलेला त्यांनी पाहिला, हेच महत्त्वाचं आहे. येसुबाई साहेब त्यांचे वडील पिलाजी राजे ह्यांचं आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज ह्यांचे संबंध कसे आले? मग रोटी बेटी जो त्यावेळी व्यवहार व्हायचा ह्याबद्दल आम्हाला एकंदरीत सगळंच सांगा. परत स्वराज्य निर्मितीकडेच आपण जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पिता श्री शाहू महाराज यांनी जी स्वराज्याची संकल्पना आखली की स्वराज्य म्हणजे कसं स्वराज्य असावं आणि कसं आपलं राज्य असावं, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांनी जी लग्न केली, ती लग्न करताना इतकी लग्न केली तर त्यामागचा हेतू स्वराज्य निर्मिती हा दडला होता. म्हणजे प्रत्येक त्यांनी चांगली घराणी, ज्या घराण्यांचं वर्चस्व चांगलं आहे, ज्या घराण्याची ताकद आहे, ज्या घराण्याकडं पाठबळ आहे, प्रबळ आहे, सैन्य आहे, अशा सगळ्याचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी लग्न केली. त्यामध्ये जर राजे शिर्के घराण्यांचा इसवी सन 8 सालापासूनचा इतिहास आहे, म्हणजे इसवी सन 8 सालापासूनचं हे राजे शिर्के घराणं आहे. त्यामध्ये आमचं आरमार होतं, राजे शिर्केंचं आरमार होतं, घोडदळसुद्धा होतं. समुद्रकिनारी सगळा हा आमचा राजे शिर्केंचा पट्टा आहे. अलिबागपासून संगमेश्वर गोवापर्यंत 84 गाव इनामामी आहे. ही सगळी ह्याच्या म्हणजे समुद्राला लागून आहेत. मग आरमार आणि घोडदळ माझ्या माहितीप्रमाणे संगमेश्वरला आमचं घोडदळ होतं, आरमारही होतं. मग ही ताकद मोठी वाटली त्यांना शिवाजी महाराजांनी बरोबर, म्हणून त्यांनी पहिले आमच्याशी रोटीबेटीचे संबंध केले. आणि अशी सगळ्या ताकदी मग मोहिते घराणं असेल, विचारे घराणे असेल, गायकवाड घराणे असेल, या सगळ्या घराण्यांची ताकद एकवटली आणि स्वराज्य निर्माण केली. औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी कोणत्या प्रकारे स्वतःचा स्वाभिमान जपला येसुबाईंनी? येसुबाईंनी मुळात ज्यावेळी कैद स्वीकारली त्याचवेळी त्यांनी त्यांचा जो औरंगजेबाचा कोण आला असेल मध्यस्थी, त्यांच्याकडे त्यांनी स्वतःच्या अटी शर्ती टाकल्या. त्या अटी शर्तींना मान्यता दिली तरच त्यांनी कैदेत जायचं ठरवलं आणि त्या पूर्वीच फायनल करून घेतल्या होत्या. आणि त्या आत्ताच्या भाषेप्रमाणे जर बोललं तर त्या प्रोटोकॉलप्रमाणेच त्या तिथं राहिल्या. म्हणजे जिथं औरंगजेबाच्या मेन हे असायचा शामियाना का काय म्हणतात त्याला, त्याच्या समोर येसुबाईंचा, महाराणी येसुबाईंचा आणि शाहू महाराजांचा एकत्र होता. आणि त्याच्या शेजारी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती येसुबाई राणीसाहेब यांच्याबरोबर आलेल्या राजघराण्यातील सर्वांचे तिथं समोरच असायचे. आणि त्यात त्यांनी त्यांच्याकडून मान्य करून घेतल्यानंतरच ते गेले. आणि त्यांना तिथं कुठल्याही प्रकारची म्हणजे त्रास झाला नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली नाही. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बरोबर सगळं जिथलं तिथं टापटिपीत सगळं व्यवस्थित होतं. औरंगजेबाच्या कैदेत जेव्हा संभाजी महाराजांना घेरलंय हे त्यांना कळलंय की कैदेत आहेत, त्यानंतर जी त्वरित प्रतिक्रिया होती ती काय होती येसुबाईंची? सामान्य महिला जर बघितली की आपला नवरा कैदेत आहे, या मानसिकतेत ती तिथेच कोलमडून जाते. पण या महाराणी होत्या, ह्यांच्यावर पत्नी व्यतिरिक्त आणखीन काही जबाबदाऱ्या होत्या. त्या जबाबदाऱ्याच्या अनुषंगाने त्यांचं पुढचं पाऊल काय होतं? त्यांनी
ज्यावेळी औरंगजेबांनी संभाजी महाराजांच्यावर जो घाला घातला आणि हे त्यांना ह्या गोष्टी कळत होत्या, त्यांनी त्यावर न डगमगता 7 ते 8 महिने त्या युद्धाबरोबर, त्या युद्धामध्ये रायगडावर औरंगजेबानं संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर लगेच रायगडावर त्यांनी हे केलं, म्हणजे घेरलं रायगडाला. आणि त्यांना वाटलं की आता रायगड मिळालं, आपलं सगळं झालं. पण तसं न होता महाराणी येसूबाईंनी 7 ते 8 महिने औरंगजेबाशी लढाई केली. सगळे त्यांचे म्हणजे लढाया झाल्या आणि त्यामध्ये त्यांना ज्यावेळी कळालं की आपण आता नाही, आपलं शक्य नाही आपल्याच्यानं, मग त्यांनी ते औरंगजेबाशी आणि औरंगजेबानंही ती तहाची बोलणी चालू केली आणि त्यानंतर ते पुढचं त्या कैदेत गेले. येस, मला इथे आपल्या व्ह्युअर्सला असं सांगायचं आहे, कैदेत गेल्या, तो तह झाला, ह्याच्यावर फार बोलणारे आहेत. मुद्दा हा आहे, एक स्त्री जेव्हा महाराणीपदी विराजमान असते तेव्हा ती स्वराज्याचा विचार करून 8 महिने युद्ध करते. हीच गोष्ट आणि याच गोष्टीसाठी मला येसूबाई हा भाग तुमच्यासमोर आणायचा होता. तुम्हाला याच्यावर काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. येसूबाईंच्या निर्णयाचा पुढील येणाऱ्या स्वराज्याच्या काळात काय चांगला परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? येसूबाईंनी जर जे जे निर्णय योग्य वेळी अचूक न डगमगता कणखरपणे घेतलेले आहेत, मग राजाराम महाराजांना छत्रपती करणे असेल, स्वतः औरंगजेबाच्या कैदेत जाऊन झाले असेल, 18 महिने शाहू महाराजांना घडवणे असेल, हे सगळे जे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामागं त्यांचा मूळ हेतू दडलेला आहे. तो हेतू इतका महत्त्वाचा आहे की परत 48 वर्ष छत्रपती शाहू महाराजांनी राज्य केलं आणि अटक ते कटक जे म्हणतात ना, आत्ता जो आपल्या इतिहासाच्या पुस्तकातला नकाशा काढलाय, हे जे प्रकरण गाजतंय, हे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्या ताराराणींनी स्वतःच्या पाठीवर मुलाला घेऊन लढाया केल्या, ह्यांनी हे सगळ्यांनी घडवलेलं राज्य आहे आणि त्या राज्याचा इतिहास चुटकीसरशी काढला. हे फार चुकीचं आहे. हे क्षणिक समाधान आहे. पण ज्यावेळी आमच्यासारखी घराणी सगळी एकत्र येतील, आता पाहिलं तर राजमाता छत्रपती सातारच्या आईसाहेब यांनी सुद्धा ठणकावलंय. त्यानंतर छत्रपती वृषालीराजे यांनी सुद्धा ठणकावलंय या विषयावर. एवढं झालं नाही तर नागपूरचे महाराज मधोजी राजे भोसले यांनी तर सिरियलच लावली आहे नकाशासाठी. पण सरकार हे असं करतंय, मधीच त्या जैन मुनीला बोलायला लावते. आता तो काल कोणतरी चाळ नावाचा वाचाळवीर बडबडला, असं सगळं त्यांचं चालू आहे. पण विषयाचं विषयांतर होणार नाही. नकाशा हा इतिहास आलाच पाहिजे. हे आत्ता जे मी सांगितलं, महाराणी येसूबाई असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ताराराणी असतील, ह्या सगळ्यांचा त्याग इतका सहजासहजी पुसणं शक्य होणार नाही आणि तो पुसला जाऊही नये सर. 100%. मला असं वाटतं की आपल्याला हे स्वराज्य मिळालं, हे फुकट मिळालं नाही. त्याच्यासाठी भरपूर बलिदान झालंय आणि ते आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. अहो, बलिदान नाही, आमच्यासारखी जी घराणी आहेत, ह्या घराण्यांच्या इस्टेटी सुद्धा सरकार जमा करून घेतल्यात. सरंजाम जमा ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी आमच्या इस्टेटी गेल्यात. मग ह्याच्यामध्ये अशी कित्येक घराणी आहेत. पण ही ज्यावेळी घराणी एकत्र येतील आणि ही ज्यावेळी जागी होतील, अजून
मराठा समाजाबरोबर 18 पगड जातीचा समाज शांत आहे, पाहत आहे. संधी आली की त्या संधीचं हे सगळं सोनं करणार. Yes. इथपर्यंत चालत चाललेलं आहे. हम्म. ह्याच्यावर वेळीच आवर घातला पाहिजे, हम्म. नाहीतर काय खरं नाही. त्या काळातील इतर राण्यांच्या पेक्षा येसूबाई वेगळ्या कशा ठरतात? असं नाही म्हणता येणार. महाराणी येसूबाई या वेगळ्या नाहीत आणि सगळ्याच महाराणी या वेगळ्या नाही आहेत. समकालीन परिस्थितीमध्ये ज्या ज्या परिस्थितीला जशी जशी परिस्थिती निर्माण झाली तशा तशा प्रत्येकाने त्यांचे एफर्ट्स दिलेले आहेत. प्रत्येकाने त्यांचा त्याग दिलेला आहे आणि ते सगळं दिल्यामुळंच हे स्वराज्य निर्माण झालं. जर मध्ये आधी समजा येसूबाईंनी राजाराम महाराजांना दिराला गादीवर बसवण्याचा निर्णय घेतलाच नसता तर आज काय झालं असतं. मग ह्या सगळ्या घराण्यातल्या लोकांनी योग्य निर्णय योग्य वेळी अचूक निर्णय घेतलेले आहेत. हे म्हणजे स्वराज्य आहे. स्वराज्य टिकवण्यासाठी जे जे काय करायला पाहिजे ते राजघराण्यातील सर्वांनी केलेलं आहे. आजही करत आहेत, उद्याही करतील आणि इथनं पुढंही करत राहतील, यात शंकाही नाही. येसूबाईंच्या आयुष्यातील संघर्ष याच्यातून आजच्या स्त्रियांनी काय घ्यावं? महाराणी येसूबाईंच्या विषयी जर आत्ताच्या महिलांनी आदर्श कसा घ्यावा हा प्रश्न आपण विचारलात, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळी महाराणी येसूबाई घडत होत्या किंवा त्यावेळीची परिस्थिती होती, त्यावेळी त्यांचे संस्कार, आचार, विचार, उच्चार, त्यांच्या वडिलांनी त्यांना घालून दिलेली संस्कृती, त्या संस्कृतीला धरून त्या शेवटपर्यंत त्यांचा प्रवास झाला. तसाच आता आपण इंग्रज संस्कृती आत्मसात करतोय. आपली साडी, चोळी, कासोटा राहिलाच, विसरलाच. हातातल्या बांगड्या संपल्याच. माझं म्हणणं आत्ताची चालीरीती रूढीप्रमाणे महिलांनी राहिलं पण पाहिजे, हे त्यांनाही माझा विरोध नाही. परंतु आपली कुलदैवता कोणती, आपलं कुलदैवत कोणतं, आपले खंडोबा महाराज आहेत का आपली देवी कुठली आहे, त्याचा आपल्याला भान पाहिजे आत्ताच्या महिलांना. आत्ताच्या महिलांचं काय चाललंय, हे महाराज आले, ते महाराज आले, ते महाराज आले, ते महाराज आले, पळ. अरे ते महाराज कुठनं आले, तुमचं कुलदैवत बघा. तुमच्या मुळात तुम्ही कुलदैवतेला जावा आणि कुलदैवतेचं दर्शन घ्या. तुमचं कुलदैवताला जर तुम्ही तुमचं करून घेतलं तर तुम्हाला जगात काही कमी पडत नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये महिलांची अशी परिस्थिती झाली, कुलदैवत राहिलं बाजूला आणि दुसऱ्याच दैवताच्या मागं लागलेले आहेत. तर आपलं कुलदैवत पकडावं. येस. येसूबाई आज जर असत्या तर त्या कोणत्या नेतृत्वात दिसल्या असत्या? येसूबाई या आज जर असत्या तर आमच्या सातारच्या राजमाता सुमित्रा राजे भोसले, आमचे सातारच्या आत्ताच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, आत्ताचे सातारचे छत्रपती श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, आत्ताचे आमदार सातारचे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या आजी आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या सासूबाई ज्या सुमित्रा राजे भोसले, मला त्यांच्यात येसूबाई दिसतात. वा, छान. इतिहासामध्ये म्हणजे मुद्दा येसूबाईंवर स्वराज्यगाथा या सेगमेंटमध्ये आपल्याला पॉडकास्ट करायचा आहे. हा मुद्दा इथे आला होता की इतिहासाने येसूबाईंना पाहिजे तशी इतिहासामध्ये प्रसिद्धी मिळाली नाही. ह्या मागचं कारण का असू शकतं? इतकी स्ट्रॉंग वुमन आहे. आता याला जर महत्त्वाचा मुद्दा म्हणायचं म्हटलं तर ह्याला कादंबरीकार कारणीभूत आहेत.
ज्या कादंबरी या शब्दानं घात केलाय, घात म्हणजे इतका मोठा घात केलाय की पूर्ण इतिहासाची मोडतोड करून कादंबरी काढायची, विकायची आणि आपलं पोट भरायचं. मग ती कादंबरी काढताना खरा इतिहास काय, याचं काय नाही. कादंबरी आणि दुसरा एक शब्द असतो सिनेमॅटिक लिबर्टी. अरे पण ज्या घराण्यांनी रक्त सांडलं त्या घराण्यांचं तुम्ही तुमच्या सिनेमॅटिक लिबर्टीसाठी आणि कादंबरी या शब्दासाठी, या तर कादंबरी आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे दोन्ही विषय आणि कादंबरी प्रकाशन हे शासनानं बॅन केलं पाहिजे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली पैसे कमवतात. आता उदाहरणार्थ छावा चित्रपट, हे लक्ष्मणराव उत्तेकर किती कोटीचा धंदा केला, कुठे गेले पैसे मला सांगा. आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातलं पुस्तकातलं पान काढलं, कुठे गेले उत्तेकर, कुठे गेला पैसा, का मुग गिळून गप्प आहेत, का बोलत नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कादंबरी आणि सिनेमॅटिक लिबर्टी याच्यावर ह्या लोकांनी व्यापार मांडलाय आणि पैसे कमवण्याची ही साधनं निर्माण केलीत. सरकारनं ऐतिहासिक नावांचा वापर कुठं करू नये, कादंबरीचा वापर करू नये, सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करू नये. आणि खासदार श्रीमंत छत्रपतींनी देशाचे गृहमंत्री खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तर देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांना भेटून यांना लेखी निवेदन दिले की हा कायदा करा. याच्यावर काही नाही, काही पुढं उलाढाल नाही. मी याच्या आधी स्वराज्य गाथेचे 2-3 पॉडकास्ट केलेले आहेत आणि प्रत्येकाकडनं मला हेच कळालेलं आहे की मला पॉडकास्ट करताना त्याची पार्श्वभूमी अभ्यास करावाच लागतो. त्याच्यासाठी मला पुस्तक स्वरूप हा एकच माध्यम आहे, कारण बाकी सोशल मीडियावर कुठलंही माध्यम अवेलेबलच नाही आहे जिथनं मी अभ्यास करू शकेल. मुद्दा हा आहे, ते सगळे मला सांगतात कादंबऱ्या वाचू नकोस. कादंबरी ही रंगवलेली असते. इतिहासाकडे तटस्थपणे बघायचं असेल तर दुसराच मार्ग मग निवडावा लागतो. तर हे आता तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटते सिद्ध झालंय. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. एक अशीच मी बाईट बघितली, ते उत्तेकर आणि विकी कौशल दोघं बसले होते. कोण घेत होतं मला माहीत नाही, पण त्यावेळी हे उत्तेकर, लक्ष्मण उत्तेकर विकी कौशलला म्हणतायत संभाजीराजे बोला. अरे ह्या विकी कौशलनं एका पिक्चरमध्ये काम केलं म्हणून काय हा संभाजीराजे झाला का? ह्याच्या ना धडघडचा पत्ता, ना गावचा पत्ता, ना याच्या कुळाचा पत्ता, ना याच्या संस्कृतीचा पत्ता. पिक्चरमध्ये काम केलं म्हणून काय संभाजी झाला का? आणि ही ज्यावेळी मी बाईट दिली तिथनं पुढं ती विकी कौशल आणि यांची बाईट दिसली नाही, कट केली त्यांनी. पण मग सर अजून काय, म्हणजे आता तुम्ही शासनाकडे पण ह्याच्यासाठी विनवणी, म्हणजे आपण सांगितलंच आहे की हे सगळं बॅन करा. आता येणारी जी पुढची पिढी आहे ते सिनेमातूनच इतिहास बघतो, कारण लिखाण स्वरूपात तर कादंबऱ्याच आहे सर, दुसरं काही माध्यमच नाही आहे. मग अशा लोकांनी काय करायचं, काय आमच्याकडे मार्ग? काय नाही, असंच ओरडत बसायचं. आत्ताचे लोकप्रतिनिधी म्हणजे राजे आहेत ना, आम्ही राजे होऊन गेलो, आमचं यांनी घेतलं आणि आता हे राज्यकर्ते राजे झालेले आहेत. त्यांच्या ज्यावेळी मनात येईल त्यावेळी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सर हा पॉडकास्टच्या अगदी थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण माझ्या मनात खतखत आहे. फार दिवसांपूर्वी आपले जे गड किल्ले आहेत, म्हणजे आपण जेव्हा बाहेरच्या देशात जातो त्यांनी त्यांचं हेरिटेज इतकं छान चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवलंय. त्यांचं नाही, आपलंही हेरिटेज त्यांनी चांगलं ठेवलंय. इंग्रजांनी बांधलेले पूल की ज्याला 100 वर्ष झाली तर आधी पत्र येतं. हो सर, हो. तर आपल्या हेरिटेजचा आपण कधी विचार करणार आहोत? कधी महाराष्ट्र शासन याच्यावर विचार करणार आहे? जे काही आपले गड किल्ले आहेत, बुरुज आहेत. परवाच्या दिवशी मी एक माझे लेखक ओळखीचे आहेत, त्यांनी मला एक छान छोटंसे दुःखद त्यांच्याशी बातमी लिहून पाठवली होती. बातमी नाही, त्यांच्या मनातले भाव होते ते. बुरुजावरनं शेणाच्या गवऱ्या थापलेल्या दिसल्या
आणि त्याच्यावरून ते खूप त्यांनी भावनिक झाले आणि मनातून की बघ ना हे असं असं घडतंय. म्हटलं ठीक आहे चालेल आता बघू आपण. तर तुमचं काय मत आहे याच्यावर? गडकिल्ल्यांचं काय करायचंय आपल्या? आता आपण विषय घेतलाच तर मी सांगतो. महाराणी येसूबाई यांचं माहेर श्रंगारपूर. हम्म, ह्या श्रंगारपूरमध्ये महाराणी येसूबाईंचं स्फूर्तीस्थळ व्हावं हम्म, म्हणून मी शासनाचा अतोनात सातारा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, मंत्रालय 3 ते 4 वर्ष पडलो. पण ज्या महाराणींनी एवढा मोठा त्याग केला त्या महाराणींचं स्फूर्तीस्थळ देण्यासाठी शेवट मी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलं. आणि उपोषण केलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, मला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं आणि मी आणि तिथले सरपंच होतो आपले विनोद पवार, श्रंगारपूरचे सरपंच, बोलवून घेतलं आणि आमच्याशी पत्रव्यवहार केला आणि मला लेखी पत्र दिलेली आहेत की आम्ही DPTCमध्ये घेतो आणि ते स्फूर्तीस्थळ करतो. आणि आम्ही उपोषण सोडलं. आज तागायत ते DPTCमध्ये घेतलं नाही आणि स्फूर्तीस्थळ झाले नाही. ही महाराणी येसूबाईंच्या स्फूर्तीस्थळाची गाथा आहे की ज्यांनी एवढा मोठा आत्ता आपण ब्रॉडकास्ट घेतला त्याच्यामध्ये त्यांचा सगळा त्याग बघितला. त्यांच्या स्फूर्तीस्थळाला जर न्याय मिळत नसेल तर आता गडांना न्याय मिळेल हे कसं सांगता येईल आपल्याला? हा प्रश्न आणि उत्तर मी मगाशीच सांगितलं की हे जे आत्ताचे राजे आहेत म्हणजे सत्तेत आपण निवडून दिलेले राजे आहेत, ह्या राजांच्या ज्यावेळी मनात येईल त्याच वेळी काहीतरी होईल. तुमच्या ना आमच्या आणि जनतेच्या मनात येऊन जी भावना आपली तयार झाली ती भावना त्यांची तयार व्हायला पाहिजे ना. आता बघितलं ना तर कित्येक विषय असे आहेत माझ्या डोक्यात की त्या विषयावर 5 कोटी टाकलेत, 25 कोटी टाकलेत, 50 कोटी टाकलेत, पण ती विषयाची नावं मी घेऊ शकत नाही. पण ह्या गडकिल्ल्यांवर पैसे पडत नाहीत आणि ह्या गडकिल्ल्यांकडे कोण बघत नाही. हे दुर्भाग्य आहे. आजच्या पॉडकास्टचा एक शेवटचा प्रश्न विचारते सर. प्रश्न विचारते त्याच्यामागे भावना अशी आहे, एक हळवी आई म्हणून विचारते. माझा मुलगा पण CBSE शिकतोय. माझ्या मुलाला मनापासून मला असं वाटतं की मी त्याला स्वराज्य गाथा ही सेगमेंट सुरू करण्यामागचं कारणच हे आहे की आपल्याकडचे खरे सुपर हिरोज त्याला कळावे. छत्रपती शिवाजी महाराज झाले, त्यांचे वडील झाले, महाराण्या आहेत, जिजाबाई आहेत, येसूबाई आहेत, संभाजी महाराज झालेत. हे सगळं त्याला कळावं म्हणूनच हा सर उहापोहा जो आमचा खटाटोप चाललाय तो आहे. आणि आता सर पुस्तकाच्या पानातून नकाशाच हटवण्यात आलाय, ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? नकाशा इतका सुंदर आणि चाणाक्ष रीतीने हलवलाय की ते कळायला सुद्धा वेळ लागला. कळाल्यानंतर जसा त्याच्यावर असं म्हणजे विषय तीव्रतेकडे जायला लागला की लगेच त्याच्यावर जैन मुनींनी काहीतरी बडबड केली. म्हणजे इतिहासाकडचं नकाशाकडचं दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. जैन मुनी झाले की आता हे वाचाळवीर बोललेत काल काहीतरी. म्हणजे ह्यांचा मेन हेतू काय? इतिहासातला काढलेल्या NCERTच्या पुस्तकातील नकाशा परत त्यांना घ्यायचाच नाहीये. अहो त्यांनी इंग्रजीच्या पुस्तकातला सुद्धा काढला. आता परवा आमच्या सातारमध्ये मोर्चा निघाला. छत्रपती घराण्यातील राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सुद्धा काल प्रेस घेतली. पण या सरकारचे डोळे उघडतील असं मला तर वाटत नाही. प्रत्येक जण प्रयत्न करतोय, पण माझं वैयक्तिक एकच आव्हान आहे की हे असं पत्र प्रत्येकानं, महाराष्ट्र असेल, भारत असेल,
किंवा भारताबाहेर असलेले भारतीय असतील की जेणेकरून अमेरिकेतनं पत्र आलं, ऑस्ट्रेलियातनं पत्र आलं, तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना काहीतरी वाटेल आणि आपला नकाशा परत येईल, यासाठी प्रत्येकानं असं पत्र लिहावं आणि देशाच्या पंतप्रधानांना पत्र पाठवावं आणि ही मोहीम राबवावी. आणि असे चाळ नावाचे वाचाळवीर कितीही बडबडले तरी नकाशा हा परत आल्याशिवाय विषय सोडायचा नाही, ही सर्व बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. नकाशा आलाच पाहिजे. वुमन एम्पॉवरमेंट नावाचा जो शब्द आपण सारखं सारखं ऐकतो, आपल्याकडे ऑलरेडी एम्पॉवर वुमन होऊन गेलेले आहेत. फरक एवढाच आहे की त्या वाचायची, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी आपल्या स्वराज्याला त्यांचं असलेलं अमूल्य योगदान ह्याच्याकडे आपली बघण्याची दृष्टी आपल्याला थोडीशी बदलायला पाहिजे, असं मला प्रामाणिक मत आहे माझं. येसूबाईंचा हा पॉडकास्ट करण्यामागचं कारण मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना कळलेलं असेल. त्यामुळे पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. सरांनी केलेली ही कळकळीची विनंती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्याल अशी आशा बाळगते. आणि आजचा पॉडकास्ट इथेच संपवते. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.